नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. एकेकाळी एका सुंदर आणि समृद्ध राज्यावर वीरेंद्र नावाचा राजा राज्य करत होता. त्याचे राज्य मोठे होते आणि त्यांचा प्रजेवर तो प्रेम करत होता. तो न्याय देण्यासाठी प्रसिद्ध होता, पण त्याच्यात एक मोठी कमतरता होती. त्याला आपल्या बुद्धीचा खूप गर्व होता. त्याला वाटत असे की संपूर्ण राज्यात त्याच्यापेक्षा हुशार कोणीही नाही. दरबारातील बहुतेक मंत्रीही त्याची सतत स्तुती करत असत. त्यामुळे राज्याचा हा विश्वास आणखी वाढत गेला. एक दिवस दरबारात राजा आपल्या मंत्र्याशी बोलत असताना म्हणाला, माझ्या राज्यात असा एकही माणूस नाही जो मला आपल्या बुद्धीने फसवू शकेल. सर्व मंत्र्यांनी लगेच राजाचे म्हणणे मान्य केलं. पण सोमदेव नावाचा एक वृद्ध मंत्री मात्र शांत बसला होता. राजाने त्याच्याकडे पाहून विचारले, सोमदेव, तू काही बोलत नाहीस? तुला माझ्या बुद्धीवर विश्वास नाही का? सोमदेव नम्रपणे म्हणाला, महाराज, तुमची बुद्धी नक्कीच मोठी आहे, पण जगात अशी व्यक्ती नाही जी कधीच चूक करत नाही. माणूस कितीही हुशार असला तरी अहंकारामुळे कधी-कधी साधी गोष्टीही त्याच्या लक्षात येत नाही. हे ऐकून राजा नाराज झाला. तो म्हणाला, म्हणजेच तुला वाटते की एखादा साधा माणूस सुद्धा मला फसवू शकतो? सोमदेव म्हणाला, योग्य वेळी आणि योग्य परिस्थिती मिळाली तर असं होऊ शकते. राजाने हसून सांगितले, ठीक आहे, मग असा माणूस माझ्यासमोर आण जो मला माझ्या डोळ्यासमोर फसवेल. तर त्याने हे करून दाखवेल तर मी तुझ्या बोलण्याचा विचार करीन. सोमदेवने राजाला नमस्कार केला आणि काही दिवसांची मुदत मागितली. तो राज्यभर फिरू लागला. अनेक गावामध्ये त्याने हुशार लोकांना भेटले, पण त्या राजाला धडा शिकवू शकेल असा योग्य माणूस सापडत नव्हता. शेवटी एका छोट्याशा गावात त्याची भेट माधव नावाच्या गरीब कुंभाराशी झाली. माधव साध्या घरात राहत होता आणि मातीची भांडी बनवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे कपडे साधे होते, पण त्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती. सोमदेव त्याला राजाची गोष्ट सांगितली. माधव काही वेळ विचार करून म्हणाला, मी राजाला हरवण्यासाठी जाणार नाही, पण जर राजाला स्वतःची चूक समजली तर त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होणार. सोमदेवाला त्याचे उत्तर आवडले आणि तो माधवला घेऊन राजदरबारात आला. माधवने राजाला नमस्कार केला. राजा त्याच्याकडे पाहून म्हणाला, तू मला फसवणार आहेस का? माधव हसत म्हणाला, महाराज, मी तुम्हाला फसवण्यासाठी आलो नाही. मी फक्त एक साधी वस्तू दाखवण्यासाठी आलो आहे. त्याने आपल्या पिशवीतून एक मातीचं भांडे काढले. भांडे दिसायला अगदी साधे होते. त्याने ते राजासमोर ठेवून विचारले, महाराज, या भांड्यांची किंमत किती असेल? राजाने भांडे नीट पाहिले आणि म्हणाला, जास्तीत जास्त 2 नाणी असतील. माधव म्हणाला, महाराज, तुम्ही भांडे फोडून पाहिले आहे का? राजा म्हणाला, नाही. माधव म्हणाला, मग त्याच्या आत काय आहे हे तुम्हाला कसे माहीत? राजा थोडे आश्चर्याने वाटले. त्याने सैनिकांना भांडे फोडण्यास सांगितले. भांडे फुटले आणि त्यातून एक चमकदार रत्न बाहेर पडले. संपूर्ण दरबारात कुजबूज सुरू झाली. राजा रत्न हातात घेऊन आश्चर्याने माधवकडे पाहू लागला. माधव म्हणाला, महाराज, तुम्ही बाहेरून भाडे पाहिले आणि त्याची किंमत ठरवली, पण त्याच्या आत काय आहे हे पाहण्याचा विचार केला नाही. माणसाच्या बाबतीतही आणि आपण अनेकदा अशी चूक करतो. एखादा गरीब दिसला म्हणून तो मूर्ख असेल असं नाही, आणि एखादा श्रीमंत दिसला किंवा मोठ्या पदावर आहे म्हणून तो सर्वात बुद्धिमान असेलच असं नाही. राजा शांत झाला, पण त्याने हार मानली नाही. तो म्हणाला, हे फक्त एक युक्ती होती, त्यामुळे तू मला फसवलंस. हे सिद्ध होत नाही. माधव म्हणाला, महाराज, तुम्ही मला 3 दिवस द्या.
या 3 दिवसात मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या निर्णयावर शंका द्यायला भाग पाडेन. राजाने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी माधव राजाकडे गेला. जुना नकाशा घेऊन आला. त्यांनी सांगितले, महाराज, तुमच्या पूर्वजांनी एका जंगलात मोठा खजिना लपवला होता. हा त्याचा नकाशा आहे. राजा नकाशा पाहून उत्सुक झाला. नकाशावर जंगलातील एका ठिकाणी लाल खूण होती. राजाने लगेच आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून नकाशाची तपासणी करण्यास सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की नकाशा खूप जुना दिसतो. राजा म्हणाला, मग खजिना खरा असू शकते. माधव म्हणाला, महाराज, उद्या मी नकाशा उरलेला भाग घेऊन येईन. राजा संपूर्ण रात्र त्या खजिन्याचा विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी माधवने नकाशाचा दुसरा भाग आणला. आता दोन्ही भाग जुळत होते. राजाला खात्री वाटू लागली की खजिना खरोखरच आहे. त्याने सैनिकांची मोठी तुकडी तयार केली आणि माधवसोबत जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. सोमदेव मात्र शांत होता. त्याने राजाला विचारले, महाराज, तुम्ही इतक्या लवकर विश्वास ठेवत आहात का? राजा म्हणाला, नकाशा स्पष्ट आहे आणि दोन्ही भाग जुळत आहे. यात शंका काय? सोमदेव काही बोलला नाही. जंगलात पोहोचल्यानंतर माधव सैनिकांना एका मोठ्या जुन्या झाडाजवळ घेऊन गेला. त्याने जमिनीकडे बोट दाखवत सांगितले, महाराज, येथे खजिना आहे. सैनिक जमीन खोदायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांना लोखंडी पेटी सापडली. राजाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने स्वतः पेटी उघडली, पण त्या आत सोन्याच्या नाण्याऐवजी एक आरसा आणि छोटासा कागद होता. राजाने कागद उघडला. त्यावर लिहिले होते, महाराज, तुम्ही ज्या खजिना शोधात आला आहात तो जमिनीखाली नाही, तो तुमच्या मनात आहे. स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे हाच सर्वात मोठा खजिना आहे. राजा काही क्षण त्या कागदाकडे पाहत राहिला. त्याला समजले की माधवने पुन्हा एकदा त्याला आपल्या घाईच्या निर्णयाचा अनुभव दिला आहे. त्याने माधवला शोधण्याचा आदेश दिला, पण माधव तेथून निघून गेला. राजाला खूप राग आला, पण त्याच वेळी त्याला आपल्या चुका जाणवू लागल्या. तो राजवाड्यात परतला आणि त्या रात्री बराच वेळ विचार करत बसला. मी स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो, पण एका साध्या कुंभाराने मला दोनदा विचार करायला भाग पाडले. मग माझी बुद्धी कुठे कमी पडली? दुसऱ्या दिवशी राजाने सोमदेवला बोलावले. तो म्हणाला, मला आता समजले की माझी सर्वात मोठी कमजोरी माझा अहंकार आहे. सोमदेव म्हणाला, महाराज, ही गोष्ट समजणे म्हणजेच तुमच्या बदलाची सुरुवात आहे. राजा म्हणाला, आजपासून माझ्या दरबारात माझी स्तुती करणाऱ्यापेक्षा माझ्या चुका दाखवणाऱ्या लोकांना अधिक महत्त्व दिलं जाईल. त्यांनी प्रजेच्या समस्या ऐकण्यासाठी दरबार सर्वांसाठी खुला केला. गरीब शेतकरी, व्यापारी, कारागिरी, सैनिक आणि वृद्ध लोक आता थेट राजाशी बोलू लागले. राजाला समजले की त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत अनेक समस्या पोहोचू दिल्या नाही. काही गावांमध्ये पाण्याची समस्या होती, तर काही ठिकाणी रस्ते खराब होते आणि काही गरीब लोकांना योग्य मदत मिळत नव्हती. राजाने या सर्व समस्या सोडवायला सुरुवात केली. काही महिन्यात राज्यात मोठा बदल झाला. लोक राजाची पुन्हा स्तुती करू लागले. पण यावेळी राजाला त्या स्तुतीचा गर्व झाला नाही. तो म्हणायचा, राजा एकटा राज्य चालवत नाही. प्रजेचे ज्ञान, मेहनत आणि सल्ला यामुळेच राज्य मजबूत होते. काही काळानंतर राजाला माधव पुन्हा एका बाजारात भेटला. राजा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, माधव, तू मला दोनदा फसवलेस. माधव हसून म्हणाला, नाही महाराज, मी तुम्हाला फसवले नाही. तुम्ही स्वतःच्या घाईवर विश्वास ठेवला आणि मी फक्त ती गोष्ट तुम्हाला दाखवली. महाराज म्हणाला, तुम्ही मला सर्वात मोठा धडा दिला. माधव म्हणाला, महाराज, धडा मी दिला नाही.
तुम्ही स्वतःच्या अनुभवातून तो शिकलात. राजा म्हणाला, मग मला सांग, खरा बुद्धिमान माणूस कोण? माधव म्हणाला, जो कधीही चूक करत नाही तो बुद्धिमान नाही, तर जो स्वतःची चूक मान्य करतो, दुसऱ्याचे म्हणणे ऐकतो आणि प्रत्येक चुकातून शिकतो, तो खरा बुद्धिमान. राजाने माधवचे शब्द मनात कायमचे ठेवले. त्यानंतर तो प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मंत्र्याचे मत ऐकू लागला. त्यांनी मुलांमध्येही ही शिकवण पोहोचवण्यासाठी राज्यात शाळा सुरू केल्या. त्या शाळांमध्ये मुलांना एकच गोष्ट वारंवार सांगितली जायची. ज्ञान कितीही मिळाले तरी नम्रता सोडू नका. वर्षे गेली आणि वीरेंद्र राजा वृद्ध झाला. एक दिवस त्याने आपल्या मुलाला सिंहासन देताना सांगितले, बाळा, राजा झाल्यावर तुला अनेक लोक तुझी स्तुती करतील, पण त्या स्तुतीवर विश्वास ठेवू नकोस. जो तुझी चूक दाखवतो त्याचे हे एक. गरीब माणूस असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाकडून शिकण्यासारखे काहीतरी असते. स्वतःला सर्वात हुशार समजण्यापेक्षा रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर. राजाच्या मुलांनी वडिलांचा सल्ला मनापासून स्वीकारला. अशा प्रकारे एक वरिष्ठ राजाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा एका साध्या कुंभाराकडून शिकला. त्याला समजले की पैसा, सत्ता आणि बुद्धी यापेक्षा नम्रता मोठी असते. कारण अहंकार माणसाला इतरांपासून दूर करतो, तर नम्रता माणसाला ज्ञानाच्या जवळ घेऊन जाते. म्हणून आपण कितीही हुशार, श्रीमंत किंवा मोठ्या पदावर असलो तर कधीही गर्व करू नये. कारण कधीकधी आयुष्याचा सर्वात मोठा धडा आपल्याला एखादा मोठा विद्वानकडून नाही तर अगदी साध्या माणसांकडून मिळतो. कथेची शिकवण यातून असं आपल्याला शिकायला मिळतं की स्वतःला सर्वात बुद्धिमान समजणे हीच सर्वात मोठी चूक आहे. खरा बुद्धिमान तो असतो जो नम्र राहतो, दुसऱ्याचे ऐकतो आणि स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून शिकतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.